लॉर्ड्स मैदानावर पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 8 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारतीय महिलांनी 29 षटकात 8 बाद 144 धावा केल्या. यजमान संघाला 24 षटकात 115 धावांचं लक्ष देण्यात आलं होतं, ते त्यांनी 21व्या षटकात पार केले. मंगळवारी खेळला जाईल. पनवेल रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिला प्रवाशाकडून 2 किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. मंगला एक्सप्रेसमधून 35 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या या पुढील चौकशी पोलिसांनी सांगितलं आहे. ठळक बातम्यातील एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंधूसह करावं अशी विरोधी पक्षांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी. अभियोग चालवण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षांची संमती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. इंधन तेल खाणींचा शोध घेण्यासाठी 10 लाख चौरस किलोमीटर समुद्री क्षेत्र खुलं केल्याची पेट्रोलियम मंत्र्यांची विनंती. आणि मलेरिया प्रतिबंधक लस प्रगतीपथावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणीचा नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे वार्तापत्र. या जिल्ह्याचे त्यांचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटकरे. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सारस गणनेत एकूण 4 सारस पक्षींची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षीही 4 सारसांची नोंद झाली होती, त्यातील 2 अवयस्क होते. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच जिल्ह्यात सारसच्या 2 वेगवेगळ्या जोड्या पाहण्यात आल्या. त्यापैकी एक जोडी गोंदी टोला ते बगीरा